नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा इकडे ना मी दोन ब्लाउज एक साथ मध्ये कटिंग करायला घेते। एकाच मापाचे मला असे 5 ब्लाउज आले होते, पण मी म्हटलं चला तुमच्याशी थोडं शेअर करते। बघा इकडे दोन ब्लाउज साथ मध्ये कटिंग करायला घेते। तर एक आहे आणि त्यांचं आहे ना हे अस्तर आहे म्हणजे, आणि बघा साडीचं ब्लाउज पीस आहे, बघू शकता। एक मरून कलर आहे आणि एक काळा कलर आहे। तर बघा 1 मीटरचं असं अस्तर घेतलेलं आहे, हे थोडं काळ्या कलरचं जास्त आहे। आणि बघा मी सुरुवातपासून तुम्हाला आहे ना पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करते। आणि जर तुम्हाला परत एकदा पुन्हा सांगते की माझे व्हिडिओंना प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि बघा इकडे मी पहिल्यापासून तुम्हाला दाखवते, मीटरचा अस्तर आहे। आणि बघा इकडे वरून आहे ना शोल्डर घेते, इथं 6 घेतलंय शोल्डर मी, हे बघा। आणि हा मुंडा आहे ना आर्मोल म्हणतो आपण। तर बघा इकडे मुंडा मी ना हा पण 6 घेतला आहे। आणि ही जी छातीची फिटिंग आहे ना ती 9 घेते एक घडी, हे बघा 9 आहे। आणि 2 इंच आहे ना जास्तीचं घेतला आहे मी कपडा इथं, म्हणजे आपलं आहे ना 9ची जर आपल्याला 4 बघायचे असतील तर बघा हे डबल करून घ्यायचे 18। आणि मग 36 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे, ते बघू शकता माझ्याकडे ना मापाला ब्लाऊज आलेलं आहे। तर बघा एक घडी अशी 9 आलेली 36 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे। आणि बघा इकडे 2 इंच जास्तीचं घेतलं आहे, आणि इथं एक वरती ना अर्ध्या इंचवरती ना थोडंसं असं, नाही सॉरी हे 4 टक्स नाही, एकच याला राऊंड करायचं आहे आपल्याला, हे बघा छान असं मस्त ब्लाऊज कटिंग होतोय। आणि ब्लाऊजची लांबी ना 15 घेते मी, तर शिवून सण ती लांबी ना 14.5 आणि तर 14 येईल। बघा इकडे मी 15 घेतली, आणि या साईडने बी ना 15च घ्यायची आहे। आणि कमरेची फिटिंग आहे ना 8.5 आहे, 34 साईजचं कमरेचं आलेलं आहे। आणि इकडे 1.5 इंच जास्तीचं घेते मी कपडा, हे बघा एक घडी आली कमरेची 8.5। तर बघा छान असं मस्त मी तुम्हाला बॅक पार्ट एकदम व्यवस्थित समजावून सांगते। आणि तुम्हाला जर नक्की समजत असेल तर नक्की माझ्या व्हिडिओंना सपोर्ट करा आणि लाईक करायला विसरू नका। आणि बघा मी मागची पार्ट आहे ना वरून नाही कडा घेते, तर इथून खालून पार्टचा माप घेते, कारण हे ना जास्त कमी नको व्हायला। तर इकडे त्यांची आहे ब्लाऊजचं माप आहे 4 आहे, तर मी ना अर्धा इंच वाढवून घेते, 4.5 घेते इथं, हे बघा 4.5 घेतलं। आणि वरून असं मस्त आहे ना 2 नाही तर 2.5 इंचावरती आपल्याला सिधी इथपर्यंत लाईन घ्यायची ना, इथून ना राऊंड गोल असं मस्त राऊंड द्यायचा आहे। तर खूप असं छान मस्त गोल गळा होतो आपल्याला ब्लाऊजचा। आणि बघा हे ना 4.5 घेतलंय, बघू शकता तुम्ही। आणि इथून आहे ना मी हा जो पाठचा मागचा टक्स राहतो ना हा 5 इंच अंतरावरती घेते। आणि हा लांबीला हा टक्स आहे ना 4 घेते, 4.5 पण घेता, पण मी इथं 4 घेतला आहे आज। तर बघा पूर्ण बॅक पार्ट एकदम छान असं मस्त तुम्हाला एकदम म्हणजे मापं लिहून दाखवलेले। आणि मी तुम्हाला सांगायचा बी प्रयत्न करते, मला जेवढं येतं तेवढं तुम्हाला बोलून दाखवायचा, लिहून ड्रॉ करून दाखवते, पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित तुम्हाला जर समजलं असेल तर बघा। आणि बघा मी ना कटोरी ब्लाऊज पॅटर्न करून ठेवलेलं आहे, एवढं 2 पॅटर्न मी करते कटोरीचे, बाकी पूर्ण ब्लाऊज आहे ना ड्रॉ करते माप घेऊन। आणि बघा इकडे आहे ना, आणि बघा इकडे पण मी असं हे 2 पॅटर्न करून घेतलेले, बाकी सर्व ब्लाऊज आहे ना ड्रॉ करून घेते माप घेऊन। आणि बघा रोजचं काम आहे म्हणून मी रोज एवढं पॅटर्न करायला मला हे नाही होत, मी डायरेक्ट ब्लाऊजवरती कटिंग करते। तुमच्यासमोर 4 टक्स असो, एक पट्टी असो, कोणतं बी ब्लाऊज आहे ना डायरेक्ट कटिंग करते ब्लाऊज अस्तरवरती। आणि बघा इकडे ना मी आता हे पाठचा भाग पण कट करून घेते, पहिले हे कट करून घेऊ आपण, हे 2 मिनटासाठी ना साईडला करते। आणि बघा पाठचा भाग खूप छान असा मस्त मागचा भाग कट करून घेऊ, इथं छान असं मस्त गोल राऊंड द्यायचा आहे। आणि जर तुम्हाला थोडंफार समजलं असेल ना तर नक्की प्रयत्न करा, प्रयत्न केल्याने केव्हा बी माणसाला थोडंफार तरी येतं। आणि बघा मस्त छान असा मागचा गळा आहे ना गोल कट करून घेऊ आपण। आणि रोजचं काम राहतं ना, रोज मला एवढे पॅटर्न करायला नाही टाईम राहत, त्याच्यामुळे मी ना डायरेक्टच ब्लाऊजवरती कटिंग करते। आणि बघा इकडे जो डबल कपडा आहे ना हे 2 ब्लाऊजचं म्हणजे
तर तिकडे ना योगपट्टी काढून घेऊ आपण. इकडे योगपट्टी घेते मी 4.5 इंच घेते या साईडने आणि या साईडने ना 3.5 इंच घेते. इकडे 1 इंच कमी करायचं आहे आपल्याला. बघा असं राऊंडमध्ये व्यवस्थित. तुमची जर ड्रॉइंग छान असेल ना तर तुम्हाला चॉकने लाईन करायला अवघड नाही जाणार. खूप छान असं मस्त. मला ड्रॉइंग थोडी कमीच आहे. तर बघा योगपट्टी बी काढून घेतली इकडे. आणि बघा इकडे ना कटोरी पण कट करून घेऊ आपण. छान असं मस्त ब्लाऊज कटिंग होतोय. आणि तुम्हाला जर स्टिचिंग करायचं बघायचं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. स्टिचिंगचे बी व्हिडिओ दाखवेन तुम्हाला. पण मला कसं आहे टाईम राहत नाही कटिंग करायलाच. मी कुठून तरी थोडा टाईम काढून एक अर्धा व्हिडिओ बनवते. कारण दिवसाला मला 3-4 ब्लाऊज कट करून शिवावे लागतात. म्हटलं चला आपल्यामुळे कोण एखाद्या ताईला म्हणा की माईला म्हणा जर समजलं असेल तर त्यांचं कुठे ना कुठे त्यांना पण थोडा सपोर्ट मिळतो. ब्लाऊज शिवायला म्हणा का कटिंग करायला म्हणा. आणि बघा इकडे ना पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित मी कट करून घेतलेलं आहे. आणि इकडे ना कपडा जास्त आहे कट करून घेते मी. 1.5 मीटरचा अस्तर होतं ते. आणि बघा डबल कपडा आहे ना, डबल अस्तर आहे म्हणजे. तर इकडनं अशी 4 फोल्ड केली म्हणजे 4 घड्या केले. आणि बघा बाई आहे स्लीव 8ची आहे. तर मला इकडे ना 9ची घ्यायची आणि इकडनं पण 9ची घ्यायची आहे. आणि 3.5 अंतरावरती ना इथं एवढं अंतरवरती टिक करायची आहे. तुम्ही समजून घ्या लिहिलेलं दिसत नसेल तर. आणि इथून पण आहे ना 3 अंतरावरती असं शुद्ध आपल्याला जाऊ द्यायचं आहे. हे बघा 3 वरती असं व्यवस्थित 3.5ला पोचवायचं. इथून हे एवढं आहे ना शुद्ध घ्यायचं आहे 3 वरती. आणि बघा 8 इंचाची आहे तर 9 घेतलं आहे मी. आणि दंडघेर आहे ना 5.5 आहे. 1.5 इंच जास्तीचं घेते. आणि मच्छी कट आहे ना थोडासा तुम्हाला थोडा हे जर केलं ना प्रॅक्टिस तर खूप छान येईल. आणि हे जी खाकीची फिटिंग आहे ते पण मी तुम्हाला दाखवते किती घेतली मी. तर त्याच्यावरती तुम्हाला बरोबर माप घ्यायचं. शोल्डरपासून तर आपली मेन शिलाईची फिटिंग राहते ना तिथून घ्यायची. जो कोणाचं 8 येतं, कोणाचं 8.5 येतं, कोणाचं 9 येतं. तर इकडे बघा तुमच्यासमोर मी मापून दाखवते 7.5 येतं आहे. तर तेवढंच पाहिजे त्यांना. म्हणजे त्या ब्लाऊजमध्ये फिटिंग आहे ना मी पहिले माप लिहून घेतले. बघा 7.5ची खाकीची फिटिंग आहे. बघू शकता खूप छान असं मस्त स्लीव तुम्हाला कट करून दाखवते मी. पहिले माप घेऊन घेतलं आहे सर्व काही व्यवस्थित. आणि तुमच्यासमोरच माप घेऊन कट पण करते. हे बघा छान असं मस्त ब्लाऊज कटिंग झालेलं आहे पूर्ण. 2 ब्लाऊज एकसाथमध्ये कट केलेले मी. असे माझ्याकडे ना 5 आले होते ब्लाऊज एकसारखे साड्यांमधले. एकाच कस्टमरचे होते ते. म्हटलं चला मग 2 तर तुमच्याशी थोडे शेअर केले मी. म्हटलं चला तर जेणेकरून थोडंफार बी माप कुठे ना कुठे तुम्हाला समजलं असेल तर नक्की मला सांगा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की एक लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. बघा पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग कटोरी ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ सांगितला आहे, दाखवलेला आहे. एकदम साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगायचा बोलून दाखवायचा प्रयत्न करते ते. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.